तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. मंडळी, एक सांगू का तुम्हाला, तुम्ही सोसायटीमधून बाहेर पडत असताना सोसायटीच्या मैदानामध्ये लहान मुलं खेळत असतील आणि तुम्हाला सुद्धा जर खेळावंसं वाटत असेल ना, तर तुमचं बालपण अजून जिवंत आहे. रस्त्यातून जाताना वरून आकाशात विमान जात असेल आणि ते विमान तुमचं लक्ष वेधून घेत असेल तर तुमचं बालपण जिवंत आहे. पावसामध्ये सर्दीची भीती न बाळगता तुम्हाला भिजावंसं वाटत असेल ना, तर तुमचं बालपण जिवंत आहे. म्हणजे हेच बालपण अनुभवण्यासाठी आणि या बालपणात रमण्यासाठीच हा सगळा घाट घातलेला आहे. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत अंबरनाथ पूर्व येथे आणि तिथल्या मायलेकरांच्या 6 जोड्या आपल्या ह्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची धुरंधर जोडी. आणि त्या जोडीमध्ये होणार आहे हुकमाची राणी आणि हुकमाचा राजपुत्र. जी हुकमाची राणी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती आणि तिला मिळणार आहे हा माहेरचा, तिच्या हक्काचा आहेर. आणि माझ्या बाचे कंपनीला मिळणार आहे हा मामाचा खजिना. तेव्हा ज्या 6 जोड्या आपल्या ह्या भागामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी पटापट इथे यायचंय. या ताली दे ताई, ये बात ताई, छोटी ताई. हा आणि ते हाते दे तू पण दे. हा एवढ्या जोरात कोणाचा राग काढला माझ्यावर, खरं सांग. कुणाचा पण नाही. कोणाचा पण नाही, केवढ्या जोरात लागले मला. ओके ताई, दाद्या काही देत एवढ्या जोरात गरज नव्हती द्यायची, हरकत नाही. पण पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहात. बरं, मला ह्याला विचारायचंय, बरं मी ह्याला मगापासून बघतोय, हा एकतर खूप ना म्हणजे माझ्यासारखंच खोडकर असणार हा. ओके, आणि म्हणजे सतत काहीतरी धडपड हे त्याचं चालूच आहे. तो तर तसा त्याच्या पप्पा सारखा स्वभाव आहे त्याचा. अच्छा, आणि म्हणजे कसं आहे नेमका? एकदम एका ठिकाणी बसायचं नाही, बसत नाही. एकदम हा इकडे तिकडे भाऊजी पण हो सेम त्यांचं पण एकाच same. ठिकाणी थांबत नाही. नाही त्यांचं पण काही ना काही चालूच असतं दिवसभर. याचं पण तसंच सेम अच्छा, त्यांच्यावरच गेलाय तो. ओके. आणि एक किस्सा आहे याचा. काय? लहानपणी म्हणजे आत्ताच गणपतीच्या अगोदर चहावर बसलेला हा आणि पूर्ण पाजून गेलेलं त्याचं मागची साईड. मस्ती करत करत गेला आणि चहावरतीच बसून. चहा म्हणजे गरम गरम हो, चहा गरम गरम चहाच्या कपावर. कपावरती बसून गेला. कपावर. हो, आणि पूर्ण भाजून गेलेलं त्याचा मागचा भाग. त्यावेळेला काय असं म्हणजे प्रसंग होता बसल्यानंतर त्याची काय हो, माझ्याकडे धावत आला. मी किचन मध्ये होती आणि मला म्हणतो, मम्मा भाजलं मला बघ. बघितलं तर पूर्ण नाही का सोलून निघालं. त्याने चोळलं ना त्याला, त्याच्यामुळे ते बापरे. पूर्ण सोलून निघालं. मला अक्षरशः मतलब हे झालं ना, रडायलाच आलं ते बघून. मग त्याला पटकन पप्पाला त्याचं सांगितलं आणि डॉक्टरकडे घेऊन गेलं. मी 8 दिवस ना त्याच्याकडे बघितलंच नव्हतं. ते एवढं डेंजर विचित्र दिसत होतं, पाणी वगैरे येत होतं ना त्याच्यामुळे. अरे बापरे. आंघोळ पण त्याचे पप्पाच घालायचे. मला बघावंसं पण वाटायचं नाही, एवढं विचित्र झालेलं ते. 10 दिवसांनी मग मी त्याला बघितलं. नाही, पण त्याचं कौतुक आहे की ते इतकं त्यांनी सहन केलं. एवढं झालं तरी तो माचीस खेळायचं सोडत नाही. ही त्याची म्हणजे रोजची सवय आहे. रोज देवाला दिवा लावायची आणि ती उरलेली माचीस पेटवत बसायची. अरे ती सवय जात नाही त्याची. आगीशी घाबरत नाही. घाबरत नाहीयेत. मला तुला विचारायचंय, तुला बसायला दुसरीकडे कुठे जागा मिळाली नाही? आणि मी खेळत खेळत तिथेच बसलो. चहाच्या भांड्यावरतीच? मला माहिती नव्हतं की तिथे चहा आहे. अच्छा, पण मग कसा वाटला चहा? गरम. त्या बात आहे. पण खरंच बाळा, तुझं कौतुक आहे की तू ती इतकी सगळी गोष्ट तू सहन केलीस. जसं आई मला म्हणाली आत्ता की तुला आगीशी खेळायला आवडतं. हा, मग मोठा झाल्यानंतर तू कुठे जाणार? फायर ब्रिगेड मध्ये जाणार? अग्निशामक दलात जाणार आहेस? नाही, नाही का? तुला IAS आगीशी ऑफिसर बनणार. काय बनणार आहेस? IAS ऑफिसर. IAS ऑफिसर बनणार आहेस? हो हो, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. बरं, IAS ऑफिसर म्हणजे काय असतं? IAS ऑफिसर म्हणजे मला बी नाही माहिती. व्हेरी गुड दादा, क्या बात आहे. मस्त उत्तर दिलेलं आहेस तू. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे. आपण पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. त्याला तुम्ही सगळे बोला तर मग 16 सख्यांचा. ओके, व्हेरी गुड. आणि आपला जो पहिला खेळ आहे तो खेळणार आहेत सगळ्या ताई. बरं, या खेळाचं नाव आहे मौजा ही मौजा.
हे मौजा ही मौजा. खेळाचं नाव काय? मजा ही मजा. परत अजून एकदा हा. मजा ही मजा. अजून एकदा हा. मजा ही हा, मजा. खेळाचं नाव काय ताई? मजा ही मजा. नाही, या ताईने कसं केलं? मजा ही मजा. मौजा ही मौजा. मौजा. हा, खेळाचं नाव काय? तात्या. हा. मजा ही मजा. आता हा खेळ कसा खेळायचा ते तुम्हाला मी सांगतो. काय करायचंय ताई, मी 1 2 3 म्हटल्यानंतर इथे जे मोजे आहेत त्यांच्या 3 जोड्या आहेत. त्या 3 जोड्या आपल्या हातामध्ये घालायच्या. एक मोजा घातला की दुसरा मोजा ह्या हातामध्ये, मग पुन्हा दुसरी जोडी पण घालायची आहे. ओके, मग पुन्हा तिसरी जोडी पण घालायची आहे. 3 मोज्यांची जोडी हातामध्ये घातल्यानंतर तुमच्यासमोर एक एक फुगा दिसतोय. तो फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे, त्याला गाठ मारायची आहे आणि आपल्या स्वतःच्या अंगावरती आपटून तो फुगा फोडायचा आहे. जी ताई सगळ्यात पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी करेल, पहिल्यांदा फुगा फोडेल, तिने हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, चौथी कुठली आणि 5वी कुठली. ओके, चला तर मग या जागा घ्या बरं. 1 2 3. हा, शाबाश शाबाश. चेअरअप करा, चेअरअप करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, शाबाश. हा, लवकरात लवकर. व्हेरी गुड, क्या बात आहे. शाबाश. हा, गाठ मारायचे त्याला आणि नंतर फोडायचे आपल्याच अंगावर. या बात, हात वरती करायचा आहे. इथे इथेच थांब, इथेच थांब. हात वरती करायचा आहे, हात वरती करायचा आहे. व्हेरी गुड, शाबाश. हा, हात वरती करायचा आहे. व्हेरी गुड. हा, हात वरती करायचे आहेत. लवकर 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 काही हात वरती करायचा आहे. तर गाठ मारायचे, गाठ मारायचे. होणार 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 होणार. लवकर गाठ मारायचे, गाठ मारायचे. हा, तुम्ही बोलू नका, त्याला सांगू नका. हा हा, व्हेरी गुड, शाबाश. या बात आहे, या बात आहे. ये शाबाश. हो जाते ताई, मागे ये लवकर. हा, फुगवा लवकर, फुगवा लवकर, फुगा फुगवा. ओके, हा कोणती करायचं. हा, आणि आता वेळ झालेली आहे निर्णय. बरं, हे माऊ आहेत की ससे आहेत तेच कळत नाहीये. पण ससे कसे आहेत, कसे आहेत ससे? छान आहे. छान आहे. व्हेरी गुड, ठीक आहे, हरकत नाही. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी जोडी बाद झालेली आहे ती जोडी आहे ममताताई आणि स्मृती यांची. आणि पुन्हा एकदा 5 जोड्यांचं खूप खूप अभिनंदन. मला ताईला विचारायचंय की आई म्हणून तू जास्त स्वतःला चांगलं समजतेस की तुझी आई? दोघी पण. दोन्ही पण? हो. का दोन्ही पण असं वाटतंय तुला? कारण की आईने मला पहिले म्हणजे सांभाळताना म्हणजे खूप कष्ट घेतले, तेवढे आपल्याला नाही आता. म्हणजे पहिल्याच जीवन खूप वेगळं होतं, म्हणजे आत्ताच तेवढं नाही राहिलं. काम ते भरपूर म्हणजे आपल्यापेक्षा आपली आई खूप जास्त. हा, जास्त चांगली असं हो. तुला म्हणायचंय. ओके, व्हेरी गुड ताई, खूप छान. आपण सुरू करूया आपल्या खेळाला. आणि आपल्या या खेळाचं नाव आहे अरे हॅट माझी चालणार बॅग. खेळाचं नाव काय? अरे माझीच चालणार बॅग. ओके ताई, रिद्धी. हा, अरे हट माझीच चालणार बॅग. अरे हट कोणाला केलंस? मला केलं? मला नाही. हा, मला वाटलं मलाच केलं की काय. अरे हट. हा, हरकत नाही. खेळाचं नाव काय? अरे हट माझीच चालणार बॅग. हा, खेळाचं नाव काय? अरे हट माझीच चालणार बॅग. अडे हट, अडे हट. हा, अडे. हा हा, अरे हट माझी बॅग चालणार. अच्छा, बरं, ठीक आहे. माझी चालणार, माझी ओके, हरकत नाही. खेळाचं नाव कळलेलं आहे ना? हा, व्हेरी गुड. हा, आता काय खेळ तुम्हाला मी सांगतो. काय करायचंय, प्रत्येकाच्या हातामध्ये बॅट आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर काय करायचंय, एका वेळी एकच चेंडू घेत 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 तुमच्या समोर जो तुमचे गोल आहेत ना, काय करायचंय, एक एक चेंडू, जास्तीत जास्त चेंडू आपापल्या गोल मध्ये टाकायचे. कळलं तुम्हाला? आणि 2 मिनिटांमध्ये जो माझा भाचा किंवा भाची जास्तीत जास्त चेंडू गोळा करेल ती असणारे विजेती, म्हणजे ती जोडी असणारे विजेती. ओके, कळले तुम्हाला? आणि या खेळातून 2 जोड्या बाद होणार आहेत आणि 3 जोड्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. ओके, 1
2. अरे अरे 2च बोललाय मी, 3 म्हटलेलंच नाहीये. हा रेडी, 1 2 3. एका वेळी एकच. लवकर 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 आणि आपापल्या. हा लवकर लवकर. हा हा लवकर लवकर. हा हा शाबास शाबास. हा हा व्हेरी गुड. हा श्रवण फास्ट, श्रवण लवकर, श्रवण ये. आयन फास्ट कर. जा पटकन, पुढे. 2 मिनिटाची वेळेची मर्यादा. ओके सफाई. व्हेरी गुड. या पाहते कमर ताई. अरे तिथं कुठे, इथं घाल. हा व्हेरी गुड. हा 10 सेकंद शेवटची. 10. वेळ संपलेली आहे आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. सगळ्यात आधी 2 जोड्या बाद होणार आहेत. ओके, ज्याची एक जोडी बाद झालेली आहे ती सांगतो. ज्याने 17 चेंडू गोळा केलेले आहेत ती जोडी बाद झालेली आहे. ती जोडी आहे मनीषाताई आणि कुणाल तुमची, कारण तू 17 चेंडू गोळा केलेले आहेत. आणि जी दुसरी जोडी आहे ते अनुश्री झाली आहे बाद, म्हणजे ती जोडी बाद झालेली आहे. दोन जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच, पण त्याआधी सुरू करूया आपल्या अत्यंत महत्वाच्या भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये पत्राचं वाचन करणार आहेत माझी ही छोटी भाचे कंपनी. माझं नाव श्रवण दिनेश परदेशी. कितवीला आहेस तू 4थी. आणि कुठल्या शाळेत आहेस? श्रीमती विजया आठले मराठी प्राथमिक शाळा. मराठी मीडियम. वा, खूप छान. बरं, कोणासाठी पत्र लिहिलेस तू? मी माझ्या ताईसाठी लिहिलंय. तिलाच का पत्र लिहावं असं वाटलं तुला? कारण ती माझी आवडती ताई. अच्छा, आवडती ताई आहे. वा, हो. क्या बात आहे. ताई असतातच तशा. ताई, मला तुला एकच सांगणे आहे, तू जास्त चिडचिड करू नको. प्रिय ताई. झालं एवढंच पत्र आहे? मग हे तू पत्रातून जे सांगितलंस ते असं आधी कधी तिला समोर असताना असं बोललीस, तू काय चिडचिड करतेस? नाही, भीती वाटते. भीती वाटते का? ताई मारते खूप? ठीक आहे ना, चालेल ना. ताईने मारलेलं चांगलं असतं. हा, आई नंतर आपली ताईच असते, हो की नाही? हा, हो. पण ताई आली आहे तुझी? हो. कुठे? सण. ताई इकडे ये लवकर. आईच्या बाजूला उभी राहा. बरं, दादाचं असं म्हणणं आहे की तू खूप चिडचिड करतेस आणि मारतेस त्याला. मम्मीला उलट बोलतो म्हणून मला राग येतो. का मम्मीला असं तू उलट का बोलतो? असं बोलायचं नसतं. मला खूप राग येतो. कसला राग येतो तुला? चुकी नसताना पण ओरडते. आई आपल्या घरामध्ये 24 तास काम करत असते. हा, आणि मग त्या ह्याच्यामध्ये तिचं सुद्धा अपेक्षा असते की आपल्या बाळांनी, आपल्या लेकरांनी आपल्या ऐकावं, आपल्या मनासारख्या काही गोष्टी तिने कराव्यात. पण एक मी सांगू ताई, तो काय बोलला माहिती आहे? माझी ताई खूप मला मारते, माझ्याशी चिडचिड करते, पण माझी सगळ्यात आवडती ताई आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की माझा भाऊ मम्मीला कधीच उलट बोलू नये. माझ्या मम्मीचं ऐकावं, माझ्या मम्मीचं काम ऐकावं, कारण की माझी मम्मी एकटीच काम करते. मम्मी एकटीच काम करते? काय एकटीच काम करते? मला बाबा नाहीये. ताई, एक खरं सांगू, खरंच खूप नशिबान आहेस की इतकी छान तुझी मुलं आहे. म्हणजे आज तिला तिच्या वयामध्ये
तू करत असलेल्या कामाची, कष्टाची तिला जाणीव असणं हे फार महत्त्वाचं आणि त्यासाठीच आपले हे संस्कार फार महत्त्वाचे आणि ज्या पद्धतीने तू हे संस्कार तिच्यावरती केलेस त्याबद्दल खरंच कौतुक आहे. आज एक सिंगल पॅरेंट म्हणून मुलांना वाढवताना किती कठीण आहे. ही जबाबदारी एका आईवर नकोच पडायला, कारण आई जरी खूप खंबीर असली ती सगळं काही करू शकते, पण मुलांना त्यांना बाबांचा पण आधार खूप गरजेचा आहे. आई दोन्ही बाजू व्यवस्थित निभवते, पूर्ण प्रयत्न करते आणि समाजाचे पण खूप काही बोलणे, खूप काही असं असतं की ते सगळं ती सहन करत आपल्या मुलांसाठी जगत असते. तुमचं कौतुक आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही दोघा मुलांना वाढवलंय. मला दादाला एक प्रॉमिस हवंय तुझ्याकडून, किती काही झालं तरी ताईवरती रागवायचं नाही, कारण आपल्या आईनंतर आईसारखी जी माया लावते ती आपली ताई असते. ठीक आहे. माझी ताई तू जग हे. ताई, त्यांच्याशी गप्पा मारत असताना तुमचे सुद्धा डोळे पाणवले होते. काय झाले, काय सांग? मी पण सिंगल पॅरेंट्सच आहे, त्याच्यामुळे ती जे बोलली ते मला पण भावूक झालं, कारण मलाही 2च मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. मी पण खूप स्ट्रगल करते लाईफमध्ये. एकट्या पॅरेंट्सने सांभाळणं खूप कठीण आहे, पण अवघडही नाही आहे. आपण ती हिंमत धरली की होऊ शकतं. पण असे काही चॅलेंजेस आले आतापर्यंत? बरेच आले, बरेच काही. म्हणजे जसं की माझे मिस्टर गेले त्यावेळेस काही लोकांनी मला असं म्हटलं की तू तुझ्या मुलांना आता बोर्डिंग स्कूलला टाक, तू त्यांना सांभाळू शकणार नाहीस. पण मी तो डिसिजन न घेता मी तिथून निघाले आणि मी इकडे येऊन शिफ्ट झाले अंबरनाथला आणि मी माझ्या मुलांना आता घरकामं करून सांभाळते आणि मी ते करू शकते, पुढेही सांभाळू शकते. मला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही. माझे मुलं माझा सपोर्ट आहेत, हीच माझी हिंमत आहे. ताई, आपण यांच्याशी बोलूया. दादा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बाळा, तुझं नाव सांग बरं. आयुष भोसले. कोणासाठी पत्र लिहिलेस तू? बाबांसाठी. बाबांसाठी पत्र लिहिले. वाचूया पत्र, वाचू शकतोस. प्रिय बाबा, कसे आहेत तुम्ही? माझी आठवण येते का? मला तर तुमची खूप आठवण येते. बाबा, मी स्केटिंगमध्ये पहिला आलो, पण मला हे तुम्हाला सांगायचे होते, पण तुम्ही त्याच्या आधीच वारलात. त्याच्यामुळे आई मला सांभाळते घरकाम करून. आय मिस यू बाबा. किती वर्ष झाले? 5 वर्ष. ताई, मला तर म्हणजे दोन्ही ताईंना तुम्हाला सांगा असं वाटतं की ज्या पद्धतीने तुम्ही सिंगल पॅरेंट्स असून सुद्धा तुम्ही जसं तुम्ही तुमच्या मुलांना वाढवताय, ज्या पद्धतीचं तुम्ही त्यांना शिक्षण देताय, त्यांच्यावरती संस्कार करताय, ते खरंच अवघड आहे आणि त्यासाठी तुमचं मनापासून कौतुक आणि खरंच तुम्हाला मानाचा मुजरा. आणि जाऊया आता आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आता या खेळाचं नाव आहे आमची जोडी नंबर 1. आता हा खेळ असा खेळायचा आहे की काय करायचंय की एका वेळी एक पेन्सिल दोघांनीही उचलायची आहे म्हणजे अशी उचलायची नाहीये. तर एक टोक आई तू इथे पकडायचंय आणि एक टोक बाळा तू असं पकडायचंय. हे बघा, मग असं पकडत हे जे तुमच्या समोर जे भांडे आहे त्यामध्ये पुन्हा एकदा असं हळूच टाकायचंय. पुन्हा यायचंय धावत. जी जोडी कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 पेन्सिल्स त्या भांड्यामध्ये नेऊन टाकेल ती असणार आहे आजच्या खेळाची विजेती जोडी. ओके, कळलेलं तुम्हाला? 1 2 3. हा, वरती करायचंय. वरती, शाबाश. वरती करायचंय. वरती. हा, लवकर. हा, पडली पुन्हा. हा, व्हेरी गुड. पुन्हा पेन्सिल. दुसरा हात लावलेला आहे. ओके, लवकर. वरती, शाबाश. व्हेरी गुड. आणि निर्णय असा आहे, जी 3ऱ्या क्रमांकाची विजेती जोडी आहे रिद्धी आणि स्मिताताई यांची. हा, रिद्धिताई, तू आता जा मामाच्या खजिन्याकडे आणि तुला जे हवं ते तू घे.
उपविजेती जोडी ठरलेली आहे आयुष आणि मनीषाताई यांची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मनीषाताई, तुला मिळतोय माहेरचा आहेर, तुझ्या खास हक्काचा इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुला मामाच्या खजिन्यातून जो कुठला खेळ आवडतो तो घेऊन जायचं. जा बरं. ओके, व्हेरी गुड. आजच्या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे श्रवण आणि मनीषाताई यांची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कसं वाटतंय या मानाच्या खुर्चीवरती विराजमान झालीस? खूप छान वाटतंय. पण असं वाटतंय की जेव्हा मला तो सन्मान आणि जो ओटी भरण्याचा मान दिले जाईल तेव्हा मला अजून पण खूप छान वाटेल. कारण आपण ज्या व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीसाठी परत जगतो, आयुष्यात पुढे जातो, आपल्या मुलांसाठी जगतो. जसं प्रत्येक स्त्रियांना जसा हक्क आहे तसं तो मला मिळाला तर मला अजून खूप छान वाटेल. ताई, नक्कीच. आणि तो मान सन्मान आम्ही तुला नक्कीच देणार आहोत. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई, तुम्ही इथे यायचे. या बरं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि तुला मिळतोय सन मराठीकडून तुझा खास हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कसं वाटतंय? हुकमाची राणी झालीस. खूप छान वाटतं आज खरं अगदी मनापासून काय फील होते ताई? की आपली जिद्द असेल, आपल्याकडे इमानदारी असेल, आपलं कुठलंही काम करण्यात आपला प्रामाणिकपणा असेल तर आपण नक्कीच यश मिळवू शकतो. वा, नक्कीच. आणि आता माझा जो भाचा आहे तो झालेला आहे हुकमाचा राजपुत्र आणि त्याला मिळतोय केक. ओके. हो हो, कसं वाटतंय राजपुत्र? हा, कसं वाटतंय भाच्या? छान वाटतं. सुपरमॅन वाटतोय की नाही? हा, आता काय करशील भाच्या? केप तर मिळालेला आहे. आता उडत उडत जायचंय आमाच्या खजिन्याकडे. हा, आणि तुला त्यामध्ये आवडणाऱ्या 2 वस्तू घ्यायच्या असतील. ओके, जा बरं. हो हो, क्या बात आहे. उडत उडत केलंय तो कम्प्लीट. व्हेरी गुड. आणि ये. ओके, व्हेरी गुड. ताई, तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस आणि माझा बाचा झालेला आहे हुकमाचा राजपुत्र. म्हणजे पुन्हा एकदा आजच्या भागामध्ये सुद्धा मामाचा खजिना लुटला गेलेला आहे. कारण माझ्या या भाचे कंपनीने त्यावरती धाड टाकलेली आहे. आता जरी ती जागा थोडी रिकामी दिसत असली तरी सुद्धा मला खात्री आहे की ती जागा ना अनुभवाने आणि समाधानाने भरलेली आहे. आणि पुढच्या भागात ती जागा पुन्हा एकदा नव्याने भरलेली असेल. तेव्हा हीच धमाल, हीच मजा आणि हीच मस्ती अनुभवण्यासाठी भेटूया पुढच्या भागात एका नव्या धुरंधर जोडीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा कल्ला माय लेकरांचा.